नमस्कार मित्रांनो, आजच्या या पहिल्या भागामध्ये नाशिकमध्ये असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवणार आहे. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये असलेलं कुशावर्त कुंड जे पवित्र तीर्थ आहे त्या पवित्र तीर्थाचंही दर्शन घडवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत नाशिक ट्रिपला. आज सुट्ट्या आहे 2 दिवस मुलांना आणि म्हटलं चला आज नाशिकचा प्लॅन करूया. त्यामुळे आपण नाशिकला निघालो आणि ऑन द वे आता आहोत. आमच्या घरापासून निघालो 2 दिवसाची किंवा 3 दिवसाची ट्रिप आपली असणारी नाशिकची. तर नाशिकमध्ये जेवढे काही स्पॉट्स आहेत ते सगळे कव्हर करायचा प्लॅन आहे. आता आम्ही निघालो सगळ्यात आधी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि पूर्ण फॅमिली आहे सोबत. इकडे आहे मिसेस, दिसते का मिसेस? येस. आणि मागे बच्चे कंपनी. नाशिक आपल्या घरापासून आहे ऑलमोस्ट 200 किलोमीटर आहे. पण पहिल्यांदा आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला जाणार आहोत, जे आहे 215 किलोमीटर म्हणजे घरापासून. आता आपण राजगुरुनगरच्या पुढे आलो आणि बघा ना, रस्ते इकडचे आता इतके मस्त झालेत ना. हा बायपास ॲक्च्युली बायपासने चालत आपल्याला राजगुरुनगर, मंचर, खेड अशा गावातून जावं लागत नाही. बायपासनेच रस्ते गेलेले आहेत आणि रस्ते एकदम टाकाटच झाले दादा. त्यामुळे पुणे ते नाशिक अंतर बरेच जवळ झाले. तर आपल्याला पुढे नाश्त्याला थांबायचं आहे. आता वाजले किती 10:30. नाश्ता करूया पुढे आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू. आता एकदा आपण आलोत आकाश प्युअर व्हेजमध्ये. इथं नाश्ता करायला थांबलोत. खेड घाटाच्या पुढंच आहे, तिथं नाश्ता करूया. आजचा काही स्पेशल मेनू आहे. कोल्हापुरी मिसळ तर आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट सिन्स 1972. आता ही 3री का 4थी वेळ आहे माझी इथं नाश्ता करायला थांबायची. मिसळ तर आली आपली. इथली आकाश मिसळ सॅम्पल, मटकी भेळ, सॉरी मिसळ पाव. इकडे पोहे मागवलेत, पोहे आलेले आहे. हे बघा, आता डोसा पण आला आहे, साधा डोसा. नाश्ता झाला आहे सगळ्यांचा आणि वाजलेत आता 11:15 आणि आता इथून राहिले अजून 3.5 तासाचं अंतर राहिले ह्याला पोचायला. काय त्र्यंबकेश्वरला 190 किलोमीटर सांगते इथून खेड घाटापासून. आता 3.5 तास लागतो नॉनस्टॉप केलं तर. बघा इकडनं लेफ्ट घेतला, इकडनं बाहेर पडलं की भीमाशंकर. आपल्या प्रवासातला हा पहिला टोल. हा कुठला टोल आहे? साळकवाडीचा टोल आहे. चला, टोल झाला आपला. अजून 112 किलोमीटर राहिले आपलं त्र्यंबकेश्वर. 2-2.25 तास लागेल. आणि बघा असे डोंगर पोखरून रस्ते काढलेले आहेत, त्यामुळे इकडला वेगळाच फील येतो रस्त्याचा. आणि हा कुठला तरी घाट ॲक्च्युली, एक्झॅक्टली नाव तर माहीत नाही मला, पण येस हा घाटच आहे. आपण उतरतोय आणि आपण ॲक्च्युली खेड घाट संपल्यानंतर जिथं नाश्ता केला होता हॉटेल आकाशमध्ये, त्याच्यानंतर आपण कुठेच थांबलो नाहीत, कंटिन्यू चाललो आहेत. समोरचा डोंगर बघा कसा दिसतोय. पावसाळ्यात बघा इकडे सगळे धबधबे दिसत असतील, ते काय धबधब्यांचे मार्क्स दिसत आहेत पांढरे पांढरे मला इथून. त्यामुळे पावसाळ्यात इकडं काही वेगळाच नजारा दिसत असेल. ॲक्च्युली मला समृद्धी महामार्ग दिसतोय. आता तुम्हाला दाखवतो. इकडे बघा टोल नाका दिसतोय. तो नागपूरला जायचं असेल तर याच्यावरनं आपण जाऊ शकतो, या हायवेवरनं. समृद्धी महामार्ग. सो दिस इज समृद्धी महामार्ग. आपण ऑलरेडी नाशिकमध्ये पोचलो, एंट्री घेतली, पण आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. आणि बघा ह्या नाशिकमधल्या सिटी बसेस आहेत CNG वाल्या. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पुढून आपल्याला एक लेफ्ट टर्न मारायचं आहे, जवळच आला तो. आपल्याला लेफ्ट घ्यायचं आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. बघा ना गुगल पण काय आहे, सावतामाळी रोड आहे तर म्हणते सवितामाळी रोड. ऑलराईट, चला तुला काय बोलायचं? हाय. चला आता बघा इथं आपल्याला
उसाचा रस दिसला त्यामुळे इथं थांबलोत. गाडी इथं थांबवली आहे. आपण ॲक्च्युली इकडनं आलो नाशिकहून आणि आपल्याला इकडे जायचं त्र्यंबकेश्वरला. हा मग उसाचा रसच पाहिजे चल. आणि इथं उसाचा रस दिसल्यामुळे तर थांबलोत आपण. आणि इथं उसाचा रस घेऊया. हां 4 द्या. आणि आमच्या परीला उसाचा रस खूप आवडतो आहे ना मला. आवडतो ना खूप. इथे मस्त सावली झाडाची. चला आता मस्तपैकी आता उसाच्या रसाचा आनंद घेऊ. परी छान का. चला अरे मस्त रस ताजा ताजा गोड एकदम आहे ना परी. गोड गोड. चला आता मस्तपैकी उसाचा रस पिऊन झाला आपला. आणि आता इथून निघूया त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. ऑलमोस्ट आपण जवळ आलो त्र्यंबकेश्वरच्या. 3 किलोमीटर राहिले. समोर बघा डोंगर दिसत आहेत. आणि मागे आपण CNG भरायला थांबलो होतो कारण आपला CNG संपत आला होता. ऑलमोस्ट संपलाच होता. तेवढ्यात CNG पंप दिसला मागे 1 किलोमीटर मागे. तर इथे फुल करून घेतला आहे. पोहोचलो तर आपण त्र्यंबकेश्वरमध्ये. 50 रुपये ते पावती केली आपण. एंट्री फी म्हणतात तसं. हे बघा ही आहे P&P पार्क. इथं आपण गाडी लावली ॲक्च्युली सावलीमध्ये. आता इकडे कसं आहे ना की पार्किंगचा भरपूर लफडा आहे. प्रॉब्लेम आहे. आता मग अशा मी मंदिर परिसर तिकडं बघितलं तर रस्त्याला ज्या गाड्या वगैरे लावले त्याला जॅमर लावून टाकलेले. त्याच्यामुळे पार्किंग तुम्हाला इकडे तिकडे करताच येणार नाही. म्हणून असं ही काही P&P पार्क वगैरे असतात अशा ठिकाणी गाडी लावायची. 100 रुपये चार्जेस घेतात. तर हे बघा इथं लावले आपण ताज P&P पार्कमध्ये गाडी. आणि या इकडे या चौकातून राईटला जायचं आपल्या मंदिराकडे. चला आता इथनं आतमध्ये जावं लागतं मंदिराकडे. तीर्थराज कुशाव्रत निवृत्तीनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर. एक कमानीमधून आत गेलं की आपल्याला मंदिर परिसर सुरू होतो. आणि या परिसरात तुम्हाला हे असे दुकानं पाहायला भेटतात जिथे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता आणि बाकीचे खरेदी करू शकता. चला ते बघा ऑलमोस्ट आपण पोचलो आहेत. या इकडे दिसते मंदिराचं महाद्वार. आणि या इकडे चप्पल स्टँड दिसतं. चला चप्पल इकडे ठेवूया स्टँडमध्ये आणि मग जाऊया पुढे मंदिराकडे. 468. चला हे बघा हे चप्पल स्टँड. इथं चप्पला ठेवल्यात. आणि पूर्ण पुजारी पैसे जाते. काय म्हणले हे पूर्ण पुजारी पैसे जाते. हे कितीला. हे पूर्ण 100 रुपये. आता त्र्यंबकेश्वरला आपण पहिल्यांदाच आलो आहेत. आणि कुठल्याही मंदिरात जाताना आपण असं हार फुलाचं ताट घेतो. त्यामुळे आम्ही इथं हार फुलाचं ताट घेतलं आणि आता मंदिराकडे निघालो दर्शनासाठी. आता जाऊया मंदिराकडे. इकडून आहे दर्शन. इकडलं असेल. चला हे हो तुम्हाला प्रसाद दिला आहे. इथे दर्शनासाठी 2 प्रकारच्या लाईनी आहेत. एक फ्री दर्शनवाली आणि दुसरी आहे डोनेशन लाईन. जे डोनेशन लाईनमध्ये 200 रुपये प्रत्येक व्यक्ती भरून आपण दर्शन घेऊ शकतो. आम्ही आता लागलो आहोत फ्री दर्शनाच्या लाईनमध्ये. साधारणपणे इथे दर्शनासाठी 1 तास लागू शकतो. जर गर्दी नसेल अर्धा 1 तास. आणि गर्दी असेल तर 1.5-2 तास 3 तास पण लागू शकतात. पण इथे अशी अरेंजमेंट सुंदर केली आहे ना की इथे असे हॉल्स केलेले आहेत. तुम्हाला इथे बसता येतं. बराच वेळ जर तुम्ही दर्शन लाईनमध्ये असाल तर तुम्ही इथं बसू शकता. पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. वॉशरूम्स आहेत बाहेर गेलं की. त्याच्यामुळे तर काही वाटत नाही आहे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आम्ही इथे दर्शनासाठी गेलो आणि आम्हाला तब्बल 2 तास लागले दर्शनासाठी. तर मुख्य मंदिरात जाण्याच्या आधी आपल्याला या नंदी महाराजाचे दर्शन घ्यावं लागते. नंदी महाराजाचे दर्शन घेऊन थोडंसं पुढं निघालो की आता इथून गाभारा दिसायला सुरुवात झाली होती. मुख्य म्हणजे आतील जी रोषणाई आहे ती दिसायला सुरुवात झाली होती. आणि उत्सुकता निर्माण झाली होती दर्शनाची. कारण मी पहिल्यांदाच आलो होतो. आता लांबून आतमधला जो व्ह्यू दिसत होता त्याने आणखीनच उत्सुकता वाढली होती दर्शनाची. तर हा असा काही नजारा दिसत होता. आतमधला रोषणाई आणि आतमधले लोक. अद्भुत नजारा होता. आणि हे बघूनच मन प्रसन्न झालं होतं. आणि आतमध्ये गेल्यावर तर आणखीन पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. तसं तर मंदिरात व्हिडिओग्राफी शूटिंग फोटो अलाउड नाही आहेत. पण मी जितकं होईल तिथपर्यंत कवर करायचा प्रयत्न केला आहे. आता याच्यापुढे अलाउड नाही. कॅमेरा वगैरे बंदच करावा लागतो. पण इथे आतमध्ये आल्यानंतर वेगळीच ऊर्जा आल्यासारखं वाटत होतं.
सुंदर असं त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन झालं आणि मन अगदी प्रसन्न झालं. चला मित्रांनो, आपलं दर्शन तर झालं. आता ऑलमोस्ट किती वाजले? 5:30 वाजले. 2 तास लागले आपल्याला दर्शन करायला आणि 2 तासानंतर आपण बाहेर आलो दर्शन करून. एकदम मस्त दर्शन झालं, निवांत झालं. आणि पहिल्यांदाच आलो मी इथे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये. छान वाटतंय. तर परीला पण काहीतरी बोलायचं. ती पण पहिल्यांदाच आली इथे, त्याच्यामुळे तिलाही मस्त वाटलं आहे ना. हे बघा, आता बाहेर आलो आहे. आता बाहेरनं दाखवते. आता ॲक्च्युली आपण इकडनं आलो. ही लाईन आहे ती, इकडनं यावं लागतं. ही फ्री लाईन, फ्री दर्शन. पलीकडे डोनेशनवाली पण लाईन आहे. आणि हेच ते मेन मंदिर. हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबक म्हणतात कारण इथे ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 देवांचा समावेश आहे ॲक्च्युली. नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. या त्र्यंबकेश्वर मंदिराला खूप महत्त्व प्राप्त आहे, कारण इथे आपल्याला एकाच ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे आणि त्यामुळेच आपल्याला तिघांचे एकत्र दर्शन घडते. त्यामुळेच इथे नेहमी भाविकांची प्रचंड गर्दी असते. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिकपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावरती स्थित आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर बसलेले आहे. महाशिवरात्री महोत्सव, जे उद्या ॲक्च्युली महाशिवरात्री आहे, तर उद्याचं इथं काहीतरी कार्यक्रम वगैरे दिसतोय, त्याची सगळी तयारी चालू आहे. आणि बघा, हे लाईटिंग वगैरे पण केलेली आहे मंदिरावरती, कारण उद्या महाशिवरात्री आहे. त्यामुळं उद्या भरपूर गर्दी असणार आहे इकडं. म्हणूनच आज आपण दर्शन घेतलं आजच, कारण म्हटलं आपल्याला उद्या पॉसिबल नाही. आणि हे बघा ना, नक्षीकाम कसलं भारी, म्हणजे हे बघूनच कळते की मंदिर किती जुनं असणार आहे. इथे मंदिराबाहेर गोमुखातून त्र्यंबकेश्वराला जो अभिषेक घातला जातो त्याचं पवित्र जल बाहेर येत होतं आणि हे पवित्र जल तीर्थ लोक प्राशन करत होते. तर मीही इथलं तीर्थ घेतलं आणि प्राशन केलं. इथे मंदिराच्या आवारातच आपल्याला 2 शिवलिंगही पाहायला मिळतात. आता दर्शन इथं झाले, आपल्याला राहायची सोय बघायची, आपल्याला नाशिक पण बघायचं, उद्या तिकडचे पॉईंट्स बघायचे. आता बघू आता कुठे इथं स्टे करायचं आहे का नाशिकमध्ये, बघू आता. लेट्स आता बाहेर गेल्यावर बघू. या पॉईंटवरून मंदिराकडे बघितलं की मला असा भास होते की समोर जे आहे ते शंकर महादेव त्या साईडला तोंड करून आहेत आणि त्यांची जटा दिसत आहेत. चला, आता आपण निघालो कुशाव्रत कुंडाकडे. इकडे जवळच आहे म्हणतात कुशाव्रत कुंड, तो बघू. आणि हा समोरचा डोंगर दिसतोय का, तो आहे ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्मगिरीचा डोंगर. आणि हे आहे श्री गंगा गोदावरी मंदिर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. चला हे मंदिर. सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण. हे बघा, हे आहे कुशाव्रत कुंड, तीर्थराज कुशाव्रत कुंड. कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून अवघ्या 300 मीटर अंतरावरती स्थित आहे. कुशावर्त तीर्थ हे 21 फूट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 बांधण्यात आले. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर ह्या ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रद्धा आहे. या कुशावर्तात आधी स्नान करून मग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनार्थ जाण्याची परंपरा भाविक पाळतात. गौतम ऋषींनी गोहत्येच्या पापातून मुक्तीसाठी या कुंडात स्नान केले होते, म्हणूनच या कुंडात स्नान केल्याने आपले पाप नष्ट होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये 3 सर्वोच्च आखाडे तसेच शैवपंथीयांचे आखाडे सामील होऊन इथे शाही स्नान करतात. चला, तर या इकडे आहे एक मंदिर, श्री शेष नारायण मंदिर, गुप्त गोदावरी प्रकट स्थान, मुख्य दर्शन, स्वयंभू केदारेश्वर महादेव मंदिर. इकडे एक दिसते.
हे आहे स्वयंभू केदारेश्वर महादेवाचे मंदिर. आता आपण निघालो समोर दिसणाऱ्या शेषनारायण मंदिरामध्ये, जिथे शेषनारायणाची मूर्ती आहे खाली आणि तिथे गुप्त गोदावरी उगमस्थान आहे. तर इथे खाली शेषनारायणाची मूर्ती आहे, जिथे सतत पाणी असतं, जे की आहे गोदावरी नदीचं पाणी, गुप्त गोदावरीचं उगमस्थान. चला तर ॲक्च्युली इकडं आहे शेषनारायण मंदिर, जे गुप्त गोदावरी प्रकट स्थान आहे. तिथे शूटिंग अलाउड नाही. या कुशावर तीर्थाच्या आसपास अनेक छोटी छोटी मंदिरंही आहेत. इथं बघा, तो आहे ब्रह्मगिरी पर्वत. तिथनंच गोदावरी नदीचा उगम होतो आणि त्या डोंगरावरूनच खाली अशी गोदावरी नदी येते असं म्हणतात. असंही म्हणतात की भगवान शंकराने त्यांची जटा त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आपटली होती आणि तिथूनच गोदावरी नदीचा जन्म झाला, म्हणजे उगम होता. चला आता इथं चहा घेऊ मस्तपैकी. कुशाव्रतच्या बाहेर चहा घेतो आपण. इकडचं हे मार्केट एरिया बघून म्हणजे वेगळीच फिलिंग येते. एकदम असं वाटतं नाही का आपण की कुठल्या तरी ऐतिहासिक ठिकाणी आलो आहे. म्हणजे एकदम सगळ्या जुन्या स्ट्रक्चर्स वगैरे, जुन्या बिल्डिंग्स आहेत मागे बघा इकडे सगळं. तर वेगळंच वाटतं बघा ना, सगळ्या जुन्या स्ट्रक्चर. आणि तिकडले बघा ते डोंगर कसे असतात, हे पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत आहेत. कसलं भारी दिसतंय ते डोंगर वगैरे. आणि आतमध्ये इकडे बघा ही भाजी मंडई दिसते. आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली, अंधार झाला आहे आणि आता इथलं मार्केट परिसर आपण फिरतोय, थोडा एक्सप्लोर करतोय, काही घेता येईल का बघतोय. आणि आता अंधार झाल्यामुळे आपल्याला इथेच रूम शोधावं लागणार आहे. तर आता रूम पण शोधायची आहे आणि मग बघूया कशी रूम भेटते काय ते. हे बघा, या इथे आपल्याला रूम भेटलेले आहेत, गंगा निवास म्हणून. AC नॉन AC रूम्स अवेलेबल. इथं वरती आपली रूम, ती सेकंड फ्लोअरवरती. हे बघा, आता मी संध्याकाळी आलो इकडे मंदिराच्या मागे. बघा मागे दिसतंय मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर. त्या संध्याकाळी इकडे बघण्यासाठी कसं दिसते आता, इकडचं वातावरण कसं आहे. संध्याकाळचा माहोल इकडे वेगळाच आहे आता. बघा लाईटिंग कशी केली, मस्त केली तिथं. इकडनं बाहेर पडतात, हे उत्तर महाद्वार आहे आणि इकडे गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. ही आपली रूम आहे आजची. त्र्यंबकेश्वरमध्ये आपण स्टे करतोय आज. हा एक बेड आहे, डबल बेड. याकडे आहे वॉशरूम आणि इकडे एक सिंगल बेड आहे. फॅमिली रूम घेतली आम्ही. TV पण आहे इकडे आणि हे वरती असं डेकोरेशन म्हणा काय म्हणा. इकडे विंडो आहे. याची छोटीशी रूम आहे. फक्त आपल्याला काय रात्र काढायची आजची रात्री इथं काढायची, कारण आपलं दर्शन झालं त्र्यंबकेश्वरचं ऑलरेडी आणि आपल्याला इथंच उशीर झाला होता. त्याच्यामुळे आपण रूम इथंच घेतली. मला आता तिकडं नाशिकला जाण्याचा अर्थ नाही, कारण इथून 1-1.5 तास लागला असता. परत आपण तिकडे रूम भेटते नाही भेटते म्हणजे शोधा. त्याच्यापेक्षा मला इथंच आजचा दिवस स्टे करा आणि सकाळी इथून लवकर नाशिकला निघू द्या. चला मग आजचा दिवस आपला इथंच संपलो. असा परिबाय कर सगळ्यांना. बाय बाय. चला आजचा दिवस इथेच एंड करतो. चलो बाय बाय.